आरसा है। म्हणा बायबल हे एक आरसा आहे. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. अब आरसा में क्या देखते हैं? आपण आरशामध्ये काय बघतो? क्या देखते हैं? बाजू वाले का शक्ल दिखता है, आपका शक्ल दिखता है, शेजाऱ्याचं तोंड बघतो की आपलं तोंड अपना बघतो? शक्ल दिखता है उधर। आपण स्वतःचं तोंड बघतो. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. जब तुम बाइबल में देखोगे, ज्या वेळेला तुम्ही वचनात तुम्हारा बघाल, अंदर का जो मनुष्य है तुमच्या आतमधला जो व्यक्ती वो आहे, दिखेगा तुमको उधर। तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. बाहर का रूप कैसा भी रहने दो, तुमचं बाह्य स्वरूप कसंही असू दे, अंदर का आदमी बहुत शक्तिशाली है। तुमचा आतला जो व्यक्ती आहे ना तो खूप ताकदवर आहे. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. अंदर का जो व्यक्ति है वो यीशु के जैसा है। आतला जो व्यक्ती आहे ना तो येशू सारखा आहे. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. हमको बाइबल में जब देखोगे तो तुमको अंदर का आदमी दिखेगा। ज्या वेळेला तुम्ही शास्त्रामध्ये बघाल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आतला व्यक्ती तुमको दिसेल. मालूम पड़ेगा, अरे मैं साधारण नहीं हूँ, मैं को प्रभु के स्वरूप में बनाया गया हूँ। मग तुम्ही म्हणाल की नाही मी साधा सुद्धा नाहीये, मला परमेश्वराच्या स्वरूपाचं प्रभु का बनवलेलं आहे. दान मुझे दिया गया है, प्रभूचं दान मला उसका दिलेलं अभिषेक आहे. मेरे ऊपर है। त्याचा अभिषेक माझ्यावर मैं हाथ आहे. रखूंगा लोगों पे तो उनको छंगाई मिलेगा। मी लोकांवर हात ठेवेल तर लोक बरे होतील. प्रेज द लॉर्ड। प्रेज. किसने बोला मुझे ये? Who told me this? कोणी सांगितलं? कि पास्टर एलिस्टर तुम प्रेयर करोगे तो छंगाई मिलेगा? Who told you? मला Who कोणी told me? सांगितलं की पास्टर एलिस्टर तुम्ही प्रार्थना बाइबल में करा? लिखा है। वचनात लिहिलंय. प्रेज द लॉर्ड। इसलिए जब मैं प्रार्थना करता हूँ बोलता लॉर्ड तूने बोला है, मैं हाथ रख के प्रार्थना कर रहा हूँ। म्हणून मी प्रार्थना करताना म्हणतो की प्रभू तू बोललास म्हणून मी हात ठेवून प्रार्थना प्रेज द करतो. लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. कार्य तुमको करना है प्रभु। कार्य प्रभू तुला करायचंय. मैं तेरा वचन में जो लिखा है मैं वो करने वाला हूँ। तुझ्या वचनात जे लिहिलंय मी ते करणार आहे. कितने लोग को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? कुछ लोग प्रेयर करने के लिए डरते हैं। काही लोक प्रार्थना करण्यासाठी मैं प्रार्थना घाबरतात. केला अगर नहीं हो गया तो क्या होगा? मी प्रार्थना करेल पण नाही झालं तर काय करायचं? Some people get very scared. मग म्हणून लोक खूप घाबरतात. But मेरे को भी डर लगता था। मला पण भीती वाटत मैं होती. बोला मैं प्रेयर करने के टाइम पे अगर कुछ हो गया तो क्या होगा? मी प्रार्थना करताना काय झालं तर काय करायचं? फिर एक दिन मैं बोला लॉर्ड तूने बोला मैं कर रहा हूँ, मग एकदा मी म्हणालो की प्रभू तू म्हणालास ना म्हणून मी करतोय. जो होगा तेरे नाम से होगा। जे काही होईल ते तुझ्या नावात होईल. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. जैसा मैंने हाथ रख के प्रार्थना किया, जसं मी हात ठेवून प्रार्थना प्रभु ने केली कार्य करने का शुरू किया। प्रभूने कार्य करण्यास सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. गिव अ माइटी क्लैप फॉर माय जीसस। माझ्या देवासाठी महान टाळी कम वाजवा. ऑन, गिव अ गुड क्लैप। हो चांगली टाळी वाजवा. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. वी सर्व अ माइटी गॉड। आपण महान देवाची सेवा करतो. Amen. Nothing is impossible with him. त्याच्याकडे काही अशक्य So नाही. in the old covenant, it was only the selected people, the king, the priest and the prophets. बघ जुन्या करारामध्ये काही निवडलेली थोडकी लोक होती, राजा, संदेष्टे, भविष्यवक्ते असे. But in the new covenant, पण नवीन he करारामध्ये said, I will pour my flesh upon every man. आणि त्या ठिकाणी असं लिहिले की प्रत्येकावरती मी माझ्या आत्म्याचा I will वर्षाव pour my करेन. spirit on every flesh. प्रत्येक शरीरावरती मी माझ्या आत्म्याचा On the वर्षाव young करेन. people, the old people, the sons, the daughters, the servants, the male and the female servants, anybody, whoever calls on the name of the Lord, they will be saved. तरुण, वृद्ध, तुमचे पुत्र, कन्या, मालक, दास, जे कोणी परमेश्वराचा दावा करेल त्या प्रत्येकावरती मी माझा आत्मा होते. Whoever calls on the name of the Lord. जे कोणी परमेश्वराचा धावा करतील. Praise the Lord. Praise प्रभु the को Lord. कोटि कोटि धन्यवाद परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद. कि अभी सिलेक्टेड लोग नहीं हैं। आता काही निवडलेली लोक नाहीयेत. आप और मैं, बाइबल में ऐसा लिखा है रेवलेशन चैप्टर 5 में। प्रकटीकरण याच्या 5व्या अध्यायामध्ये लिहिलंय. It says he has redeemed us by his blood. 9 और 10 में 9 आणि 10व्या वचनामध्ये असं लिहिलंय. 9 का लास्ट भाग और 10वां वर्ष में ऐसा लिखा है, we have been redeemed by the blood of the lamb. 9व्या वचनाचा शेवटचा भाग आणि 10व्या वचनामध्ये असं लिहिलंय की प्रभू येशूच्या रक्ताद्वारे आपली सुटका झालेली आहे. Praise God. He has redeemed us by his blood आपली त्याच्या रक्ताद्वारे सुटका झालेली आहे. and he has made us kings and priests unto the Lord. आणि त्यानं आपल्याला राजा आणि याजक बनवलेला आहे. क्या बनाया है हमें? काय बनवलंय त्यानं? Kings and priests. Kings का मतलब क्या है? राजा याचा अर्थ काय? राजा का मतलब है राज करने वाले। राजा याचा अर्थ आहे की जो राज्य करतो. Praise God. He has made us kings. He has made us rulers. त्यानं आपल्याला राज्य करणारा राजा बनवलेला आहे. Okay, we are supposed to rule over every circumstances. आपण प्रत्येक परिस्थितीवरती अधिकार गाजवायला हवा. Praise God. We should be able to rule over every circumstances. आपण सर्व परिस्थितीवरती अधिकार गाजवायला हवा. Because the Spirit of God is a spirit of wisdom. आणि देवाचा आत्मा जो आहे तो ज्ञानाचा आत्मा आहे. Like I was telling few days back, काही दिवसापूर्वी मी सांगितलं मॉर्निंग प्रेयर में मैं बोल रहा था, रोमन्स चैप्टर 5 वर्सेस 5 में लिखा है रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 5 वचन मध्ये लिहिलंय that God has shed abroad his love into our hearts through the Holy Spirit. ही आशा लाजवत नाही कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. Praise the shed abroad, यानी कि उसने भरपूरी से उसका परमेश्वर का आत्मा से हमें भर दिया है, प्रेम से.
त्याच्या प्रीतीच्या आत्म्याचा वर्षाव त्यानं आपल्यावर केलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कैसा भरा उसने? भरपूरी से भर दिया है. त्यानं भरपुरीनं आपल्याला भरलेलं आहे. जब हम बोलते हैं कि गॉड हैज फिल्ड अस विद हिज लव, ज्यावेळेला आपण म्हणतो की देवानं त्याच्या प्रेमानं भरलेलं आहे, इट इज नॉट ओनली लव बट इट कम्स विद द होलनेस ऑफ गॉड. याचा अर्थ फक्त प्रेम नाही तर देवाचा पवित्रपणा देखील. इफ इट इज ओनली पावर, समझो खाली प्रेम है, समजा फक्त प्रेम आहे, समझो परमेश्वर आपसे बहुत प्रेम करता है. समजा परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतो, परमेश्वर प्रेम करता है हमसे. तो गॉड पर- लव्स अस. देव आपल्यावर प्रेम करतो. थिंक दैट गॉड रियली लव्स अस, हो, देव आपल्यावर खूप प्रेम करतो, बट गॉड डज नॉट हैव एनी पावर टू सेव यू. पण देवाकडे काही सामर्थ्यच नाहीये तुम्हाला क्या वाचवण्यासाठी. फायदा वो उसका प्रेम का? मग त्या प्रेमाचा काय उपयोग? समझ में आ रहा है आप लोगों को? तुम्हाला भाई कळतंय ब्रदर का? आपसे बहुत प्रेम करते हैं, 1 रुपया देने को तैयार नहीं है, क्या फायदा? भावा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो पण 1 रुपया देखील द्यायला तयार नाही. तुमको कितना भी तकलीफ होएगा, मेरे को देने के लिए इच्छा ही नहीं होता है तुमको. तुम्हाला कितीही त्रास येऊ द्यात पण माझी इच्छाच होत नाही तुम्हाला देण्यासाठी. व्हाट इज द बेनिफिट? मग त्याचा काय उपयोग? कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. So only having love is no use, फक्त प्रेम असणं काही उपयोगाचं नाही and only having power is more dangerous. आणि मग फक्त सामर्थ्य असणं मग ते अधिकच घातक आहे. समझो एक आदमी के पास सिर्फ पावर है और प्रेम नहीं है. समजा एखाद्या व्यक्तीकडे फक्त ताकद आहे, सामर्थ्य आहे, प्रेम नाहीये, कौन है वो? शैतान है फिर वो. मग तो कोण आहे? सैतान आहे. क्योंकि उसके पास पावर है लेकिन किससे प्रेम नहीं करता. उसका पावर आपको नुकसान करने के लिए वापरेगा वो. कारण त्याच्याकडे सामर्थ्य आहे, तो कोणावर प्रेमच नाही करत. त्याच्या सामर्थ्याचा उपयोग तो तुम्हाला त्रास देण्यासाठी कितने वापरेल. लोग को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? कितने लोग को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? लेकिन प्रभु को हम धन्यवाद देते हैं पण प्रभुला आम्ही धन्यवाद कि देतो. परमेश्वर प्रेम भी करता है परमेश्वर प्रेम पण और करतो हमारा तारण करने का सामर्थ्य भी रखता आणि है. आपलं तारण करण्याचं सामर्थ्य पण त्याच्याकडे Give a आहे. good clap for my Jesus. माझ्या येशूसाठी मोठ्यानं टाळी वाजवा. यीशु के लिए ताली बजाइए. मेरे लिए मत बजाइए, यीशु के लिए बजाइए. माझ्यासाठी नाही तर पूरे माझ्या हृदय से येशूसाठी बजाइए. टाळी वाजवा. बोलिए धन्यवाद यीशु. तुम्ही म्हणा धन्यवाद बोलो येशू. धन्यवाद यीशु. म्हणा धन्यवाद कोटि येशू. कोटि धन्यवाद प्रभु. प्रभु तुला करोडो करोडो धन्यवाद. इन मलाकी चैप्टर 3 वर्सेस 6 में लिखा है. मलाकी याचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनात लिहिलंय. मलाकी चैप्टर 3 वर्सेस 6. मलाकी 3रा अध्याय 6वं वचन. He says, I am the God of Jacob. आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे, मी याकोबाचा देव, I am the God of Jacob. मी याकोबाचा देव. And therefore, he says, I am the God who change not. He says, आणि या ठिकाणी असं दिलेलं आहे, मी याकोबाचा देव आहे आणि मी कधीही न मैं बदलणारा कभी देव आहे. बदलने वाला परमेश्वर नहीं हूँ. मी कधीही न बदलणारा देव आहे. इसीलिए याचमुळे जेकब अभी भी जिंदा है. याकोबाचा वंश अजून जिवंत आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. मैं कभी ना बदलने वाला परमेश्वर हूँ. मी कधीही न बदलणारा देव आहे. इसीलिए याचमुळे जेकब अभी भी जिंदा है. याकोब अजून देखील जिवंत आहे. उसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? जेकब ने बहुत सारा गलती किया है, याकोबानं खूप चुका केल्या, बहुत सारा पाप किया है, खूप पाप केली, बहुत गलत काम किया है. खूप वाईट गोष्टी केल्या. अगर मैं दुष्ट परमेश्वर होता, जर मी दुष्ट परमेश्वर अगर मैं असतो, प्रेम करने वाला परमेश्वर नहीं होता, जर मी प्रेम करणारा देव मैं नसतो, जेकब का नाम और निशान मिटा देता. तर मी याकोबाचं नाम व निशान लेकिन काढून अभी टाकलं भी असतं. जेकब जिंदा है पण अजून देखील याकोब जिवंत क्योंकि आहे, मैं प्रेम करने वाला परमेश्वर. कारण मी प्रेम करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द मैं लॉर्ड. कभी बदलने वाला परमेश्वर नहीं हूँ. मी कधीही न बदलणारा देव आहे. Never changing God. देव कधीही बदलत नाही. His love never changes. त्याचं प्रेम कधी बदलत He नाही. loves us. He also has the power to deliver us. तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपली सुटका करण्याचं सामर्थ्य देखील त्याच्याकडे आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. He is our God. He is our Savior. तो आपला देव आहे, तो आपला तारण करणारा आहे. इन हम लोग वहां पे आगे पढ़ रहे थे, वहां पे ऐसा लास्ट में लिखा है द 15th वर्स. इट सेज हाउ ब्यूटीफुल ऑन द माउंटेन्स आर द फीट ऑफ हिम हु ब्रिंग्स गुड न्यूज. रोमन्स 10:15. आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील. चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्यांचे 15. चरण किती मनोरम आहेत. ओके. व्हाट इज दैट? चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणारे त्यांचे चरण किती मनोरम आहेत. Praise the Lord. How beautiful are the feet of them that brings good news. जे चांगल्या गोष्टीची सुवार्ता करतात त्यांचे चरण किती मनोरम आहेत. Isaiah 52 verses 7 के अंदर ये लिखा है, वहां से Paul has taken that verse. यशाया याचा 52वा अध्याय आणि वचन 7. हाँ, वहां पे ऐसा लिखा है, How beautiful upon the mountains are the feet of him who brings good news.
आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जी चांगल्या गोष्टीची सुवार्ता करतात त्यांचे चरण किती मनोरम आहेत. The one who publishes peace and proclaims good news. आणि जे शांतीची घोषणा करतात, चांगल्या बातमीची सुवार्ता करतात. Praise God. And says to Zion, our God reigns. आणि सियोनेशी तो म्हणतो की माझा परमेश्वर राज्य करत आहे. Praise the Lord. यहाँ पे क्या बोल रहा है वो? या ठिकाणी तो काय म्हणत आहे? In Isaiah 52:7, it is the prophecy of Jesus. आणि यशया 52वा अध्याय आणि वचन 7 यामध्ये प्रभु येशूबद्दल भविष्यवाणी यीशु के आहे. बारे में कह रहा है. या ठिकाणी येशूबद्दल बोलत आहे. How beautiful on the mountains are the feet of them that bring the good news. जे चांगल्या गोष्टीची सुवार्ता करत आहेत त्याचे चरण किती मनोरम आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. How beautiful. यानी कि वो जो पैर आके एक सेल लीडर जब किसी के घर में जाता है प्रीचिंग करने के लिए, यीशु के बारे में बोलने के लिए, यहाँ पे लिखा है उसका पैर कितना सुंदर है, क्योंकि उसका पैर जो है उनके घर में लेके जाता है प्रभु का वचन सुनाने के लिए. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे ज्या वेळेला एखादा सेल लीडर देवाचं वचन घोषित करण्यासाठी जातो, या ठिकाणी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की त्याची पावलं किती सुंदर आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. क्योंकि उसका पैर उसको गलत काम करने के लिए नहीं लेके जाता है, उसका पैर उसका गॉस्पेल सुनाने के लिए, यीशु के बारे में बोलने के लिए लेके जा रहा है. कारण त्याची पाय त्याला चुकीच्या मार्गाकडे घेऊन नाही जात आहे, तर देवाचं वचन घोषित करण्यासाठी घेऊन Praise the जात आहे. Lord. प्रेज द लॉर्ड. मैं अभी आई डोंट नो 7, 8, 10 साल हुआ रहेगा, मैं पूना से लेके हमेशा इधर आता हूँ, मैं गाड़ी में आता हूँ, फिर भी बाइबल बोलता है एलिस्टर का पैर कितना सुंदर है कि पूना से वो पनवेल में आके प्रभु का वचन सुनाता है. Praise the Lord. How beautiful are the feet of those people. त्या लोकांची पाय किती सुंदर आहेत जो परमेश्वर का वचन को सुनाते हैं, जे परमेश्वराचं वचन घोषित करतात, proclaiming peace, जे शांती घोषित करतात, announcing the news of happiness. आनंदाची घोषणा जे करतात. Praise the Lord. बाकी लोग, कुछ लोग बैड न्यूज लेके आते हैं, काही लोक वाईट बातमी घेऊन येतात कुछ लोग बोलते हैं अरे उसको देखेंगे तो दिन खराब जाता है. आणि काही लोक म्हणतात की त्याला बघितलं ना दिवस अरे वाईट काय जातो. बघे आज कोई हम आजू बाजू में कुछ लोग रहते उनका शक्ल नहीं देखना चाहते हम लोग सुबह. आजूबाजूला काही लोक असतात ज्यांना आपल्याला त्यांचं तोंड बघायचं नसतं, उन लोग बैड न्यूज लेके आते हैं, ते वाईट बातमी घेऊन येतात. लेकिन हमारा यीशु गुड न्यूज लेके आता है. पण आपल्या येशू ही चांगली बातमी घेऊन Praise the येतो. Lord. प्रेज द लॉर्ड. कितने लोग खुश हैं? किती लोक आनंदित I have आहेत. a good news for you. माझ्याकडे तुमच्यासाठी चांगली बातमी मेरे पास आहे. तुम्हारे लिए अच्छा न्यूज है. माझ्याकडे एक चांगली बातमी आज आहे. प्रभु आपको चंगाई देगा. आज देव तुम्हाला आरोग्य देणार आहे. आज प्रभु आपको आजादी देगा. आज देव तुम्हाला सुटका देणार आज आहे. प्रभु आपको आजादी देगा. आज देव तुम्हाला सुटका देणार Today आहे. he will set you free. आज तो तुम्हाला सुटका देणार There आहे. is power in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Nothing shall be impossible. कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. Praise the Lord. किस आधार से तुम कहते हो पास्टर? पास्टर तुम्ही कोणत्या आधारावर हे बोलत यीशु आहात? के लहू के वजह से. प्रभू येशूच्या रक्तामुळे मी बोलत उसका लहू आहे. ने हमारे सब पापों को धो दिया है. त्याच्या रक्ताने आपली सर्व पाप धुतलेली हमारे आहेत. सब श्रापों को तोड़ दिया है आपली सर्व शाप तोडलेले और आहेत उसका आशीषों से भर दिया है. आणि त्याच्या आशीर्वादांनी भरलेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. आज मुझे इस बात का खात्री है आज मला या गोष्टीची खात्री कि आहे, मैं जो कुछ भी करूंगा मी जे काही करेन उसमें सफलता पाऊंगा. त्यामध्ये मला यश मिळेल. Say whatsoever I do, म्हणा मी जे काही करेन, whatsoever I do, जे काही मी करेन I will prosper. मला यश मिळेल. ये चीज आप लोग रोज अपने आप से बोलना चाहिए. ही गोष्ट तुम्हाला रोज स्वतःशी बोलायला हवी. खाली चर्च में खाली कोई क्यों बोल रहे सिस्टर पास्टर ने सांगितलं. फक्त चर्च- पास्टर ने सांगितलं नहीं, तुमको बोलना है. बाइबल में लिखा है मैं जो कुछ भी करूंगा मैं सफलता पाऊंगा. आणि वचनात लिहिलंय, पालकांनी सांगितलं म्हणून नाही, तर तुम्हाला रोज म्हणायचंय मी जे काही करेल त्याच्यामध्ये मला समृद्धी मिळेल. एक पहले हमारा एक पहला चर्च में वी वुड टेक मीटिंग. आणि आपल्या पहिल्या चर्च मध्ये आम्ही सभा घेत होतो So one sister would come to the church. आणि एक बहीण त्या सभेला आल्या उसने बहुत डॉक्टर के पास गए, उसको नींद ही नहीं आता था रात में. आणि त्या खूप डॉक्टरांकडे गेल्या आणि त्यांना रात्रीची झोपच येत नव्हती. एक दिन ऐसे ही हमने उसको बोला सिस्टर आप थोड़ा बाइबल पढ़ना चाहिए घर में. आणि एकदा असंच त्यांना मी म्हणालो की सिस्टर तुम्ही घरी बायबल वाचायला हवं. तो आके बोली पास्टर मैं बाइबल पढ़ने के टाइम पे नींद आता है. आणि मग त्या येऊन म्हणाल्या की पाळक साहेब वचन वाचायला लागलं की मला झोप येते. अरे तुम नींद का गोली लिएगा तो नींद नहीं आ रहा है, बाइबल पढ़ने के बाद नींद आ रहा है. तुम्ही झोपेची गोळी घेता तुम्हाला झोप येत नाही आणि शास्त्र वाचता तेव्हा तुम्हाला झोप येते. क्यों नींद आता है बाइबल पढ़ने के टाइम पे? वचन वाचताना का झोप येते? डेविल तुमको अच्छा नींद में सुला देता है because he doesn't want you to read the Bible.
सैतान तुम्हाला गाढ झोपेमध्ये झोपवतो, कारण त्याची इच्छा नसते तुम्ही वाचावं म्हणून, क्योंकि उसके अंदर तुम्हारा आजादी है, कारण त्याच्यामध्ये तुमची सुटका आहे, उसके अंदर तुम्हारा छुटकारा है, त्याच्यामध्ये तुमची मोकळीकता उसके अंदर आहे, तुम्हारा चंगाई है, त्याच्यामध्ये तुमचं आरोग्य उसमें आहे, तुम्हारा अधिकार है। त्याच्यामध्ये तुमचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. जब तुम अरसा में देखोगे तो बोलेगा अरे बाप रे मुझे लगा मैं गरीब है, लेकिन बाइबल बोलता है कि मैं अमीर हूँ। ज्या वेळेला तुम्ही Praise the Lord. बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे मला वाटलं की मी गरीब आहे, पण वचनात बघितल्यावर तुम्हाला कळेल की माझ्यामध्ये किती सामर्थ्य Praise the Lord. Praise the Lord. See, some people feel very, they will never go out for job. They don't have confidence just because they don't look good. आणि काही लोक असतात की जे कामाला जात नाही, त्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो का, तर ते दिसायला चांगले नसतात उनको लगता कि मैं दिखने के लिए इतना अच्छा नहीं है, तो उनका अंदर का कॉन्फिडेंस ही मर जाता है। आणि त्यांना असं वाटतं की मी दिसायला काही चांगला नाही, त्याच्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास असतो तो अगर तुम गेलेला बाइबल असतो. पढ़ोगे जर तुम्ही वचन तुमको वाचाल, मालूम पड़ेगा अंदर बाहर का रूप ठीक नहीं है, लेकिन अंदर का रूप बहुत सुंदर है तुम्हारा। ज्या वेळेला तुम्ही शास्त्र वाचाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की बाहेरचा व्यक्ती आहे तो चांगला नाही दिसत आहे, पण आतला जो व्यक्ती आहे ना तो खूप सुंदर आहे. Praise the Lord. Praise the Lord. Then you will have confidence. त्यावेळेला तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. The inner man is beautiful. आतला व्यक्ती सुंदर आहे, The inner man is strong. आतला व्यक्ती ताकदवर आहे. Don't worry about the outer man. बाह्य स्वरूप कसंही असू द्यात, Once you know, when you read the Bible, God will give you confidence. ज्या वेळेला तुम्ही वचन वाचाल त्यावेळेला देव तुम्हाला आत्मविश्वास देईल. Never feel guilty for how you look, तुम्ही कसे दिसता त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, क्योंकि उसमें तुम्हारा कोई हाथ ही नहीं है। कारण त्याच्यामध्ये तुम्ही काही करूच नाही You शकत. have not told God how to make you. तुम्ही काय देवाला नाही बोललात मला कसं बनव, So why do you have to feel guilty for the way you are? मग तुम्ही कसे आहात त्याच्यासाठी वाईट वाटण्याचं अगर कारण किसी ने कहा कि तुम ऐसा क्यों दिखते हो, जर कोणी तुम्हाला असं म्हटलं की तू असा का दिसत आहेस, एक छोटा बच्चा था, एक लहान मुलगा होता उसका लोग मजाक उड़ाए तुम ऐसा क्यों दिखते हो, आणि त्या लहान बाळाला लोक हसत होते आणि म्हणत होते तू असं का बोले दिसत आहे? परमेश्वर ने मुझे ऐसा बनाया है। मग तो म्हणाला की परमेश्वरानं मला असं See, उसको बनवलं. कुछ फर्क नहीं पड़ता है, प्रभु ने मुझे बनाया, तुमको क्या करने का है? बघा त्याला काही फरक नाही पडत, परमेश्वरानं मला बनवलंय, तुम्हाला काय करायचंय. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. See, God has made me like that. बघा देवानं मला अशा रीतीने उसमें से भी घडवलंय, प्रभु का महिमा होगा। त्याच्याद्वारे देखील प्रभूची महिमा होईल. Praise God. But the inner man, पण आतला व्यक्ती confidence. Stir आत्मविश्वासाने up your faith. विश्वासानं ताकद. Look at yourself in the word of God. देवाच्या वचनामध्ये स्वतःला बघा Tell yourself, I am not an ordinary person. आणि स्वतःला म्हणा मी काही साधा सुद्धा व्यक्ती Be नाहीये. transformed by the renewing of your mind. वचन वाचून तुमच्या मनाचं रूपांतरण करा. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. And live for Jesus. आणि येशूसाठी जगा. You know, in Isaiah chapter 6 यशायाचा 6वा अध्याय and verses 8, 8वं वचन, God was saying, आणि देव या ठिकाणी म्हणत आहे, God said, whom shall we send? देव या ठिकाणी म्हणत आहे की मी कोणाला पाठवू, किसको भेजूं मैं? कोणाला पाठवू, और कौन जाएगा हमारे लिए? आणि कोण जाईल आपल्यासाठी. ये आवाज प्रॉफिट आइज़ाया ने सुना। आणि हा जो आवाज संदेष्टा यशायानं ऐकला, आइज़ाया प्रॉफिट वहां पे था, उसने वाणी को सुना। आणि यशया संदेष्टा त्या ठिकाणी होता, त्यानं ही वाणी ऐकली उसने परमेश्वर की ओर देखा और कहा, आणि त्यानं परमेश्वराकडे बघितलं आणि म्हटलं, उसने बोला परमेश्वर यहाँ पे मैं हूँ। आणि तो परमेश्वराला म्हणाला, परमेश्वरा या ठिकाणी मी Here I आहे. am, O God, हो प्रभू मी या ठिकाणी आहे, send me. मला पाठव. मेरे परमेश्वर ने बोला नहीं, तू जाएगा क्या? प्रभूनं त्याला नाही विचारलं तू जाशील काय. आज किसी को भी प्रभु नहीं पूछेगा तुम जाओगे क्या। आज देव कोणालाही नाही विचारणार काय तू जाशील का. खाली एक वाणी है, कौन मेरे लिए जाएगा? फक्त एक वाणी आहे, कोण माझ्यासाठी जाईल, कौन मेरे लिए रोएगा? कोण माझ्यासाठी रडेल, कौन मेरे लोगों के लिए रोएगा? कोण माझ्या लोकांसाठी रडेल, कौन उनके लिए प्रार्थना करेगा? कोण त्यांच्यासाठी प्रार्थना आज करेल. पूरा दुनिया में सब लोग स्वार्थी है। आज संपूर्ण जगामध्ये सगळे लोक स्वार्थी सबसे आहेत. पहला सवाल आदमी ये पूछता है कि मुझे क्या मिलेगा? सगळ्यात पहिला प्रश्न मनुष्य हा विचारतो की मला काय मैं मिळणार. प्रभु का सेवा करने के लिए तैयार हूँ, मुझे क्या मिलेगा? मी प्रभूची सेवा करायला तयार आहे, पण मला काय मिळणार. मुझे याद है जब मैं पहला पास्टर बन गया था, मला आठवतं की ज्या वेळेला मी पहिले पाळक झालेलो, पहला संडे चर्च को गया मैं, पहिल्या रविवारी मी चर्च मध्ये गेलो, और उसी दिन आणि त्याच दिवशी एक ब्रदर ने आके साक्ष्य दिया एका भावाने येऊन साक्ष कि सांगितली, जैसा मैंने चर्च में आया प्रभु ने मुझे एक नया कार दिया, आणि जसं मी चर्च मध्ये आलो प्रभूने मला नवीन कार दिली, लेकिन उसी हफ्ते में मेरे को मेरा कार बेचना पड़ा। पण त्याच आठवड्यामध्ये मला माझी कार विकावी लागली. एंड सब लोग मेरे तरफ देख रहे थे, आणि सगळे जण माझ्याकडे बघत होते. बोले तू पास्टर बन गया, तेरा कार चले गया, लेकिन वो ब्रदर चर्च में आया, उसको कार मिल गया।
आणि ते म्हणाले की तू पाळत झालास, तुझी गाडी गेली, पण तो भाऊ चर्च मध्ये आला, त्याला नवीन गाडी मिळाली. तो मेरे को देख रहे थे, क्या भाई तू बराबर डिसीजन लिया है, क्या हो गया? आणि मग लोक माझ्याकडे बघत होते आणि म्हणत होते, काय तू बरोबर निर्णय घेतलास काय? मैंने आंख बंद के प्रार्थना किया. मी माझे डोळे बंद केले आणि मैं प्रार्थना बोला केली. प्रभु यीशु मेरे को साइकिल पे जाना पड़ेगा, मैं साइकिल पे जाऊंगा. आणि मी म्हणालो, प्रभू येशू, मला जर सायकलवर जावं लागलं तर मी सायकलवर जाईल, लेकिन तेरा अभिषेक मेरे से मत ले लो. पण तुझा अभिषेक काढून घेऊ नको. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मेरे को प्रभु का सेवा करने के लिए कार का जरूरत नहीं है, मेरे को अभिषेक का जरूरत है. प्रभूची सेवा करण्यासाठी मला कारची गरज नाहीये, मला अभिषेकाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मुझे प्रभु का अभिषेक चाहिए. मला प्रभूचा अभिषेक हवाय. मुझे प्रभु के लिए जीना है. मला प्रभूसाठी जगायचंय. वो परमेश्वर जिसने अपना लहू मेरे लिए बहाया, जिसने अपना जीवन मेरे लिए दिया है. तो मुझे- परमेश्वर ज्याने त्याचं रक्त माझ्यासाठी ओतलं, अगर मैं उसके लिए कुछ थोड़ा बहुत कर सकता हूँ, जर त्याच्यासाठी मी काहीतरी थोडं इफ करू आई शकलो, कैन से थैंक यू टू हिम, जर मी त्याला फक्त धन्यवाद देऊ शकलो, ये जीवन उसको समर्पित करके मैं दे सकता हूँ. हे जीवन त्याला समर्पित करून मी ते देऊ Is there शकतो. anybody who is here who can say, Lord, send me, I am ready to go for you. जर या ठिकाणी कोणी असं आहे जो म्हणत आहे, प्रभू मला पाठव, मी तयार आहे. I am ready to go. There are so many people in this world today आज या जगामध्ये खूप लोक आहेत जो सुसाइड कर रहे हैं. जे आत्महत्या करत आहेत. कितने लोग हैं जो गलत मार्ग में चल रहे हैं. खूप लोक आहेत जे वाईट मार्गाने जात आहेत. So many people we are seeing today, even in the news you see, so many people are doing evil. आपण बातम्यांमध्ये देखील ऐकतो की खूप लोक आहेत जे वाईट कामं करत आहेत. गुंडागर्दी चल रहा है, तोड़फोड़ चल रहा है. गुंडागर्दी चालू आहे, तोडफोड चालू आहे. ये किधर लेके जाने वाला आदमी को? हे त्या माणसाला कुठे घेऊन जाणार We आहे? have to cry for our nation. आपल्याला राष्ट्रासाठी रडायला हवं. हमको हमारा राष्ट्र के लिए प्रार्थना करना है. आपल्याला आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करायची आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. We have to pray for everyone that is going to hell every day. आणि रोज जो प्रत्येक व्यक्ती नरकाच्या दिशेने जात आहे त्याच्यासाठी प्रार्थना करायला हवी. Praise God. We have to tell the people that you don't have to die. आपण लोकांना सांगायला हवं की मरणाकडे जाऊ नको, You don't have to commit suicide. आत्महत्या करण्याची गरज क्या है? नाही. What is the good news? चांगली बातमी काय Good आहे? news क्या है? चांगली बातमी काय आहे? How beautiful on the mountains are the feet of them that bring good news. जे देवाच्या वचनाची सुवार्ता करतात, जे शुभवर्तमान गाजवतात, त्यांचे चरण किती मनोरम क्या आहे. है गुड न्यूज? चांगली बातमी काय तुमको आहे? लॉटरी लगा वो गुड न्यूज नहीं है. तुम्हाला लॉटरी लागली ती चांगली बातमी वो आज नाही. पैसा आएगा, कल उड़ जाएगा पैसा. आज पैसा येईल, उद्या संपून जाईल. नया शर्ट लोगे, दूसरा दिन पुराना हो जाएगा. आज नवीन शर्ट घ्याल, उद्या तो जुना होईल. नया कार लोगे, 8 दिन के बाद वो कार पुराना हो जाएगा. नवीन गाडी घ्याल, 8 दिवसानंतर ती गाडी जुनी होईल. What is the good news? चांगली बातमी काय क्या आहे? है गुड न्यूज? मग चांगली बातमी काय आहे? The good news is चांगली बातमी ही you don't आहे, have to commit suicide. तुम्हाला आत्महत्या करण्याची गरज तुमको नाही. बीमारी में जीने का जरूरत नहीं है. तुम्हाला आजारामध्ये जगण्याची गरज नाही. तुमको श्राप के अंदर रहने का जरूरत नहीं तुम्हाला है. त्या श्रापामध्ये राहण्याची गरज क्योंकि नाही. तुम्हारे लिए किसी ने लहू बहाया है. कारण तुमच्यासाठी कोणीतरी रक्त सांडलेलं आहे. किसी ने तुम्हारे लिए श्राप बन के क्रूस के ऊपर लटका है. कोणीतरी तुमच्यासाठी श्राप म्हणून त्या वधस्तंभावरती खिळलं गेलेलं खाली आहे. इतना हमको लोगों को बताना है. आपल्याला फक्त लोकांना एवढं सांगायचं और आहे. परमेश्वर बोलता है, कौन मेरे लिए जाएगा? मग परमेश्वर म्हणत आहे, कोण Who माझ्यासाठी will जाईल? go for us? कोण माझ्यासाठी जाईल? Is there anybody here today? आज जर या ठिकाणी कोणी आहे, मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, पनवेल shall never be the same. पनवेल आहे तसं राहणार नाही. आपका पड़ोसी जो है वैसा नहीं रहेगा. तुमचा शेजारी जो आहे तो आहे तसा राहणार अगर हर नाही. एक व्यक्ति ने अपना जिम्मेदारी लिया, जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःची जबाबदारी घेतली, हम फेथफुली चर्च को आते हैं, आपण विश्वासाने चर्चला येतो, लेकिन हम कभी जिम्मेदारी नहीं लेते किसी और को साथ में लेके आने का. पण आपण कोणाला तरी संगती घेऊन यायची जबाबदारी घेत लोग नाही. क्या सोचेंगे, लोग क्या बोलेंगे? लोक काय म्हणतील, लोक काय विचार एक करतील. बार लाके तो देखो, एकदा त्यांना घेऊन तरी या, एक बार उनका जीवन सुधर जाएगा. त्यांचं जीवन बदलेल. वो आपको जिंदगी भर के लिए धन्य कहेंगे. ते तुम्हाला त्यांचे संपूर्ण आयुष्य आभार मानतील. प्रेज द लॉर्ड. वो बोलेंगे, वो सिस्टर के वजह से आज मेरा तारण हुआ. ते म्हणतील की त्या बहिणीमुळे माझं तारण झालं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. We will close our eyes. आपण आपले नेत्र बंद करूया.